मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है। नमस्कार फ्रेंड्स, रोडच्या बाजूला ॲक्सिडेंटमुळे आडवा झालेला मोठा सामानाचा ट्रक, बंद पडलेल्या बसेस, रणगाडा, दगड पडल्यामुळे तुटलेली कार, बंद पडलेले जुने टीव्ही आणि काय काय. कसला विचार करताय? कबाडीवाल्याकडे आले की काय? असंच ना? हो, खरंच आहे फ्रेंड्स. या कबाडीचेच क्लासी रेस्टॉरंटमध्ये झालेले हे रूपांतर म्हणजेच दुबई व अबुधाबीला जोडणारे लास्ट एक्झिट. आजची ही हटके सफर तुम्हालाही काही नवीन कल्पना देते का? बघा बरं. नमस्कार, मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी, घटना, पशु, पक्षी, खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमल खुणांच्या साक्षीने. दुबईमधून अबुधाबीच्या दिशेने आपण निघतो. स्वच्छ, सुंदर, प्रशस्त रोड आणि या वाळवंटातही फुलवलेली रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडी आपला हा प्रवास सुखकर करतच असते. हळूहळू गावे, वस्ती, रेती, खजुराची झाडी असा थोडासा वेगळा माहोलही आपल्याला पाहायला मिळतो. याच हायवेवर दुबईच्या बाउंड्रीवर आहे एक थांबा, ज्याचं नाव आहे लास्ट एक्झिट. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, बर्गर, सँडविच पासून अगदी थाई डिश ते मिनी पॅनकेक्स आणि करकपर्यंत सर्व काही या ठिकाणी तुम्हाला खायला मिळते, तेही अनोख्या रेस्टॉरंट्समधून. मोठी बस, मॉन्स्टर ट्रक्स, वॉर रिंग्स, खराब झालेल्या गाड्या, टीव्हीज आणि बरंच काही. या प्रत्येकामधून बनवले गेलेले हे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आपल्याला आश्चर्यचकितच करतात. रोडवर आडवा झालेल्या या मोठ्या ट्रकमध्ये बसलेले वॉशरूम देखील अतिशय हटके. खरंच हे सर्व अचंबित करणारच. या कबाडखान्यातून बनलेले हे लास्ट एक्झिट 24 तास उघडे असते, त्यामुळे रात्रीच्या वेळे या ठिकाणी जास्त लोक एन्जॉय करताना आढळून येतात. या लास्ट एक्झिट या संकल्पनेला स्थानिक तसेच पर्यटकांचा मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता या प्रकारचे 3-4 पॉइंट्स अजूनही दुबईमध्ये बनवण्यात आलेले आहेत. आपल्या देशातही या प्रकारच्या संकल्पना छोट्या स्वरूपात राबवल्या गेलेल्या आहेत, परंतु अशा प्रकारे जर मोठ्या स्वरूपात हे राबवलं गेलं तर किती छान होईल ना. तुम्हाला असं एखादं ठिकाण माहिती आहे का? असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंत का? नसेल तर लगेच करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.